मित्रांनो, आता कुठं देखील पहा ChatGPT आणि नुसतं जेमिनीचंच कंपॅरिझन चालू आहे. तर आज मी विचार केलो आहे की या दोन AI टूलचं तुमच्यासमोर लाईव्ह कंपॅरिझन करायचं. तर याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करायचं आहे की इमेज जनरेशन स्पीड, त्यानंतर यूट्यूब थंबनेल टेस्टिंग, त्याचबरोबर आपण दोन्ही AI टूलचं क्रिएटिव्हिटी देखील टेस्ट करायचं आहे. तर आपण बेसिकली काय करायचं आहे, दोन्ही AI टूलवर एक प्रॉम्प्टचा यूज करून AI जनरेटेड इमेज तयार करायचा आहे. तर या टेस्टिंगवर तुम्हाला समजूनच जाईल कुठला AI टूल बेस्ट आहे ते. तर सगळ्यात पहिला तर आपण बघूया इमेज जनरेशन टेस्टिंग. आता तुम्हाला दोन्हीकडे देखील सेमच प्रोसेस दिसत असेल. आता आपण ChatGPT आणि जेमिनी मध्ये इमेज जनरेशन प्रोसेस करून बघायची आहे. आता इमेज जनरेट करायला सगळ्यात पहिला तर एक टेम्पलेट सिलेक्ट करून घ्या आणि ChatGPT मध्ये मी हा टेम्पलेट सिलेक्ट केलोय आणि जेमिनी मध्ये हा. आता आपला एक पिक्चर सिलेक्ट करून घ्या आणि याची जनरेटिंग स्पीड बघून घ्या. आता याच्यामध्ये इमेज जनरेट करायला ChatGPT ने तर खूप वेळ लावला आहे आणि आता इथे जेमिनीचं प्रोसेसिंग झालं, पण ते देखील जेमिनीने एकदम प्रॉपर मध्ये इमेज तयार केला आहे आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही ChatGPT बघू शकता एकदम सिंपल वाटत आहे. तर आता आपण बघू की युट्यूब थंबनेल कोण बेस्ट तयार करते ते. आता युट्यूब थंबनेल करायला हा प्रॉम्प्ट टाकून घेतो. आता थंबनेल क्रिएट करायला इमेज एक लागणार आहे, ते देखील अपलोड करून घेतो. आता या दोन्ही AI टूल मध्ये तर इमेज इन्हान्स करायला ChatGPT सगळ्यात जास्त वेळ घेते. आता याच्यामध्ये तर जेमिनीने असा थंबनेल क्रिएट केला आहे आणि ChatGPT ला जरा इमेज क्रिएट करायला जरा टाइम लागत आहे. आता ChatGPT चा थंबनेल रेडी झाल्यावर असं दिसत आहे. आता दोन्ही देखील AI टूल ने एकदम बेसिक थंबनेल तयार केला आहे. आता याच्यामध्ये बेस्ट तुम्ही ठरवा. आता आपण बघून घेऊया की थायलंड इन्फॉर्मेशन ते देखील विथ टेबल. आता सगळ्यात पहिला तर दोन्हीकडे टॉपिक सर्च करून घेऊया. आता सिंपली आपण या AI टूल कडून थायलंड बद्दल इन्फॉर्मेशन काढून घ्यायचे आहे, ते देखील विथ टेबल. आता थायलंड ट्रिप साठी काय काय लागणार आहे ते देखील आपल्याला ChatGPT ने दिलेलं आहे. आता जेमिनी मध्ये तुम्हाला एक प्लस पॉईंट बघायला मिळतो. आता याच्यामध्ये तुम्हाला लोकेशन आणि विथ इमेज देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. आता दोन्ही AI टूल मध्ये सेम काय म्हटलं असं तर दोन्ही देखील AI टूल 7 दिवसाचा ट्रिप प्लॅन केला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला विथ प्राइस डिटेल देखील बघायला मिळतात. आता हे तुम्ही देखील ट्राय करू शकताय. तर आता शेवटचा टॉपिक म्हणजे युट्यूब मॉनिटायझेशन वर कुठला AI टूल चांगला इन्फॉर्मेशन देतोय ते बघून घ्या. आता सगळ्यात पहिला तर युट्यूब मॉनिटायझेशन साठी एक टॉपिक सिलेक्ट करून घ्या. आता या टेस्टिंग मध्ये दोन्हीची देखील स्पीड सेमच आहे आणि इथं तुम्हाला ChatGPT देखील आणि जेमिनी देखील प्रॉपर इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि याचा यूज तुम्ही वेगवेगळ्या इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी करू शकता. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या दोन्ही देखील ऍपची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो आणि तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल वरून डाउनलोड करून घेऊ शकता. तर याच्यामध्ये असं डिसाइड होते की याच्यामध्ये आपण एकाला विनर करू शकत नाही. जर तुम्हाला युट्यूब थंबनेल AI जनरेटर इमेज तयार करायची असती तर तुम्ही एकदम इझिली ChatGPTचा यूज करू शकता. जर तुम्हाला रिसर्च करायचा असेल तर तुम्ही जेमिनीचा यूज करू शकता. आता तुम्हाला जे पण AI टूल बेस्ट वाटते ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा टेक व्हिडिओसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा.